23 जून रोजी सकाळी मालेगाव तहसीलदार दीपक पुंडे यांनी दिलेल्या माहितीवरून नागरतास तालुका मालेगाव जिल्हा वाशिम येथील पाण्याने भरलेल्या खदानीवर जयकुमार भुरकाडे राहणार महसूल कॉलनी मालेगाव वय 17 वर्ष या युवकाची मोटरसायकल, मोबाईल व चप्पल दिसून आली। या शंकेवरून जयकुमार हा खदानीत असल्याची दाट शक्यता निर्माण झाल्याने शोध मोहिमेसाठी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे जीवरक्षक प्रमुख दीपक सदाफळे यांना माहिती देऊन तात्काळ शोध मोहिमेकरिता पाचारण करण्यात आले। दीपक सदाफळे त्यांच्या चमूसह वाशिम जिल्हाधिकारी भुवनेश्वरी एस यांच्या आदेशावरून आरडीसी विश्वनाथ घुगे यांच्या संपर्कात पथक प्रमुख दीपक सदाफळे, सहकारी शेखर केवट, अतुल उमाळे, गोपाल गिरे, अपूर्व चेके, अजय डाके, दत्ता मानेकर हे शोध व बचाव साहित्यासह नागरतास येथील घटनास्थळी पोहोचून तात्काळ शोध मोहीम सुरू करण्यात आली। 40 फूट खोल पाणी कपारी असल्याने शोध मोहिमेस अडथळे निर्माण होत होते, तरी सुद्धा शोध कार्य सुरू होते। शेवटी खदानीत तळाशी 40 ते 42 फूट खोल त्या युवकाचा मृतदेह शोधून बाहेर काढण्यात आला। यावेळी घटनास्थळावर मालेगाव तहसीलदार दीपक पुंड, नायब तहसीलदार रंजना गोरे, गणेश खुडे, जय साठे, ग्राम महसूल अधिकारी अमोल भुरकाडे, रामदास डाखोरे, गणेश चौके, मालेगाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी, सुनील देवडे, बाबाराव शितोळे आणि पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन कल्ले, अरुण भुरकाडे, सुनील भुरकाडे पोलीस कर्मचारी हजर होते। तसेच जिल्हा आपत्ती अधिकारी शाहू भगत हे सतत संपर्कात होते। अक्षय लोटे, विदर्भ न्यूज, वाशिम।